मुंबई जिल्हा बँक ही मुंबईकरांची बँक आहे आणि त्याच्यामुळं व्यवसायाबरोबर सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम आम्ही करतो. गिरणी कामगारांसाठी कर्ज योजना आणली, माथाडींसाठी आणली, सेल्फ डेव्हलपमेंट आणलं, नुसतंच लाडक्या बहिणींना 1 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज, शासनाशी समन्वय साधून या योजना आणल्या. आणि अशा वेळेला मुंबई जिल्हा बँकेचे मूळ मालक मुंबईतला आमचा मच्छीमार आहे. कारण मच्छीमार हे मुंबईत होते म्हणून तत्कालीन वसंतदादा पाटील मुख्यमंत्र्यांनी मत्स्यशेती समजून राणेसाहेब तेव्हा दर्जा देऊन जिल्हा बँक आमची रजिस्टर्ड झाली. त्याच्यामुळे या मच्छीमारांसाठी सातत्यानं मुंबई बँकेची भूमिका सकारात्मक असते. सुदैवानं राणेसाहेब आपल्या पुढाकारानं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मत्स्याला शेतीचा दर्जा दिला, मत्स्य व्यवसायाला. त्याच्यामुळे शेतकऱ्याला ज्या योजनाचा लाभ होतो, शेतकऱ्याला पीक कर्ज मिळतं, अनेक सवलती मिळतात, कर्ज असेल तर ते माफ करतं सरकार. मग या धर्तीवर या सगळ्या योजना माझ्या मुंबईतल्या नवे महाराष्ट्रातील मच्छीमाराला मिळाव्यात. आपण त्यांना शासन निर्णयाद्वारे त्या ठिकाणी मत्स्य शेती केलं. 9 मे 2005 रोजीला GR काढलात, परंतु मार्गदर्शक सूचना ज्या करणे आवश्यक होते त्या अजून शासनाकडून झाल्या नाहीत आणि त्याच्यामुळे अंमलबजावणीची आवश्यकता आहे की शेतीचा दर्जा दिलाय तसा मत्स्य शेती यांच्या गाईडलाईन शासनानं निश्चित कराव्यात. शेतकऱ्याला पीक कर्जाप्रमाणे ज्या ज्या सवलती मिळतात त्या सगळ्या माझ्या मुंबईतल्या मच्छीमाराला मिळाव्यात. आणि मुंबई जिल्हा बँक राणेसाहेब पुढे येऊन मदत करायला तयार आहे. जसं की आता आम्ही सेल्फ डेव्हलपमेंटला आम्ही पैसे देतोय, देवेंद्रजींनी राजाश्रय दिला. लाडक्या बहिणींना आम्ही बिनव्याजी कर्ज आम्ही नाही देत, शासनाची 4 महामंडळं व्याजाचा परतावा देतात. तर अशा प्रकारे आपण शासन म्हणून त्या ठिकाणी या योजनेला आपण राजाश्रय दिलात तर या ठिकाणी मुंबई जिल्हा बँक साधारण पहिल्या फेजमध्ये 100 कोटी रुपये आम्ही या मच्छीमारांच्या योजनेसाठी आरक्षित ठेवू. अगदी 5-25 लाखापासून ते 100 कोटीचे प्रकल्प जर त्या ठिकाणी करायला कोण पुढे आलं, आपला सहकार्य असल्याशिवाय शासनाचं ते होऊ शकत नाही. बरोबर. मग त्यांना सवलती देणं, त्यांना इन्सेंटिव्ह वेगवेगळ्या प्रकारचे व्याजात सवलत असेल, ती काय योजना करायची सरकार दरबारी आपण करायची आहे, अंमलबजावणी करायची, पैसे द्यायची जबाबदारी या ठिकाणी आमची आहे. मी आपलं मुंबई बँकेत मनापासून स्वागत करतो की मंत्रालयातच मी बैठक लावा बोललो, तुम्ही बोललात मीच येतो मुंबई बँकेत. म्हणजे सरकार आपल्या दारी किरण बोलतात ते मच्छीमारांच्या दारीच सरकार आलेलं आहे. आणि आज मच्छीमार आम्ही 25-30 लोकांना संस्थांच्या प्रतिनिधींना बोलवलं होतं. आमच्याकडे 60-70 मच्छीमार सहकारी संस्था या आमच्या सभासद आहेत. तर त्यांना कळल्यावर हे संघटित सगळी मच्छीमार आमचे आहेत. एकाला कळलं की दुसऱ्याला तिसरं, त्यामुळे मोठ्या अपेक्षेने आलेत. आजच्या बैठकीत मला वाटतं की आपण नंतर बैठक चालू करू, मीडियाचं झालं की त्यांच्या हातात काहीतरी मिळेल अशा प्रकारचं आपल्या दोघांच्या मार्फत व्हावं. माननीय मुख्यमंत्री त्याला नक्कीच राजाश्रय देतील. कारण आतापर्यंत मुंबई बँकेच्या माध्यमातून ज्या ज्या योजना मी मुख्यमंत्र्यांना सांगितल्या, जवळपास सगळ्या योजनांना मुख्यमंत्र्यांनी राजाश्रय दिलाय. आणि आपण दोघं शासनाने काय करायचे CMकडे जाऊन त्या ठिकाणी आपण करून घेऊ. मी आपल्याला विनंती करतो की आपण या ठिकाणी 5 मिनिटं संबोधित करावं. मुंबई बँकेचे अध्यक्ष, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार सन्मान्य प्रवीण दरेकर साहेब, उपस्थित असलेले मुंबई बँकेचे सर्व सन्मान्य संचालक मंडळ, माझ्याबरोबर उपस्थित असलेले माझ्या खात्याचे मत्स्य आयुक्त आमचे तावडेजी आणि उपस्थित असलेले सर्व अन्य मान्यवर, उपस्थित असलेले मच्छीमार संघटनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी, उपस्थित आमचे मीडियाचे मित्र, सर्वात प्रथम मी आदरणीय आमचे प्रवीण दरेकर साहेब आणि त्यांच्या सगळ्या संचालक मंडळाचं मनापासून आभार मानतो की या संदर्भात प्रवीण दरेकर साहेबांच्या माध्यमातून सातत्याने आपण जिल्हा बँक आणि मत्स्य खातं म्हणून
आपण एकत्र येऊन मच्छीमारांच्या आयुष्यामध्ये आर्थिक समृद्धी कशी आणू शकतो या बाबतीमध्ये सातत्याने माझं आणि त्यांचं बोलणं असतं. मार्गदर्शन ते नेहमी करतात. सभागृहामध्ये पण विधान परिषदेमध्ये पण. तुम्ही आता ह्या 10 महिन्याचे पूर्ण कामकाज अगर काढून पाहिलात तर विधान परिषदेमध्ये सर्वात जास्त मच्छीमारांच्या बाबतीमध्ये मार्गदर्शन किंवा प्रश्न कोणी विचारले असतील तर ते पहिल्या क्रमांकावर आमच्या प्रवीण दरेकर साहेबांचं नाव येतं. आणि म्हणून सातत्याने या क्षेत्राबद्दल त्यांचं मार्गदर्शन आणि सूचना आम्हाला सातत्याने मिळत असतात. आणि म्हणून आजची जी बैठक लावलेली आहे ती आमच्या मच्छीमारांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची माझ्या दृष्टिकोनातून तरी आहे. तर कारण असं आहे की जसं दरेकर साहेबांनी उल्लेख केला की आपला महाराष्ट्र राज्य आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली पहिला असा राज्य आहे देशामध्ये ज्यांनी मत्स्य शेतीला 100% कृषीचा दर्जा दिलेला आहे. म्हणजे अन्य राज्य आहेत, आंध्र आहे, केरळ आहे, ज्यांनी काही सवलती दिलेल्या आहेत, पण आपला राज्य हा एकमेव राज्य आहे ज्यांनी 100% मत्स्य शेतीचा दर्जा दिलेला आहे. आणि मग त्यानुसार त्यापुढे जसं दरेकर साहेबांनी उल्लेख केला म्हणजे जसं आपण ज्या सवलती आपण शेतकऱ्यांना देतो म्हणजे त्याच्यामध्ये 4% व्याज असो, किसान क्रेडिट कार्ड असो, त्यांचं कुठलंही नुकसान झालं तर जसं वादळामध्ये नुकसान झालं तर आपण लगेच मच्छीमारांना अवकाळी पाऊस पडला तर मच्छीमारांसाठी पॅकेज जाहीर करतो. पण ह्या अगोदर आम्ही नेमकं कुठल्या कसे त्यांना पैसे द्यायचे हे प्रत्येक सरकारला प्रश्न पडायचा. मग कधी कधी स्पेशल केस करायला लागायची. पण आता आपण कृषीचा दर्जा दिल्यामुळे ज्या ज्या सवलती, जी मदत, जी नुकसान भरपाई आपण मच्छीमारांना देतो त्याच चौकटीत राहून म्हणजे शेतकऱ्यांना देतो त्याच चौकटीत राहून आपण आता मच्छीमारांना पण तेवढीच मदत आपण करण्याची ताकद ह्या GR मध्ये आपली आलेली आहे. आता मूळ प्रश्न असा आहे जो दरेकर साहेबांनी पण मांडला की आता GR आपण 9 मेला काढला पण आता अंमलबजावणी कशी होणार. तर त्या बाबतीमध्ये दरेकर साहेबांना आणि अन्य सगळ्यात मान्यवरांना सांगेन की ह्याच्या सगळ्याचा फायनान्स डिपार्टमेंटमध्ये अंतिम टप्प्यात त्या सगळ्याचा विषय आलेला आहे. आणि लवकरच प्रत्येक बाबतीचं स्वतंत्र GR म्हणजे 4% विमा, किसान क्रेडिट कार्ड, नुकसान भरपाई या सगळ्या बाबतीचं स्वतंत्र GR आमच्या मत्स्य खात्याच्या माध्यमातून निघणार आहे. जेणेकरून प्रत्येक मच्छीमाराच्या आयुष्यामध्ये जी आर्थिक समृद्धी पाहिजे, जे मदत सरकार म्हणून आम्ही शेतकऱ्यांना करू पाहतो तीच मदत आता आपण सगळ्या मच्छीमार बांधवांना पण देऊ शकू. एवढी ताकद आमच्या देवाभाऊच्या सरकारने मच्छीमारांच्या मागे उभी केली आहे याची जाणीव मच्छीमार बांधव निश्चित पद्धतीने ठेवतील असा माझा ठाम विश्वास आहे. मुळात आमची मुंबई आहेत कोळी बांधवांची आणि मच्छीमारांची. पहिलं तुम्ही आलात मग आम्ही आलो, एक लक्षात घ्या. म्हणून तुमचा विकास करणं, तुमच्या आर्थिक समृद्ध तुम्हाला बनवणं हे आमचं मूळ उद्दिष्ट आहे. आणि म्हणून आमच्या आदरणीय दरेकर साहेबांचं मी मनापासून आभार मानेन की त्यांनी सुरुवात 100 कोटींनी केलेली आहे. मी 6 महिन्या अगोदर आम्ही साहेब राज्य सहकारी बँकेकडे पण अशीच आमच्या आनसकर साहेबांनी बैठक घेतली आणि ह्या कृषीच्या दर्जाच्या अनुसार राज्य सहकारी बँकेने पण आम्हाला 1000 कोटीची तरतूद त्या योजनेच्या निमित्ताने आमच्यासाठी केलेली आहे. आपण 100 कोटीची सुरुवात केलेली आहे. एक महत्वाचा निर्णय दरेकर साहेब जो आम्ही आता आमच्या खात्याच्या माध्यमातून घेतोय की जसं केंद्र सरकारकडे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना चालू आहे, लागू आहे, असंख्य लाभार्थी पण आपल्या माध्यमातून आपण मच्छीमारांना मदत करू शकतो. त्याच धर्तीवर आम्ही जानेवारी 2026ला मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना आपण राज्याच्या मच्छीमार बांधवांसाठी आणण्याच्या दृष्टिकोनातून आमचा अभ्यास सुरू आहे आणि आमची पावलं पुढे जात आहेत. जसं आपण शेतकरी सन्मान योजना आहे जी केंद्राची राज्याची म्हणून आपण शेतकऱ्यांना मदत करतो, तसंच आता प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना पण आपल्या राज्यामध्ये लवकरच आपण लागू करणार आहोत. आणि तेव्हा आपण ही सगळी जी काय आर्थिक ताकद आमच्या खात्याच्या मागे उभे करतात ती निश्चित पद्धतीने त्या विविध योजनांच्या माध्यमातून वैयक्तिक लाभ असो किंवा विविध महत्वाचे प्रकल्प असो मत्स्य शेतीचे ज्यांना ह्या बाबतीमध्ये
मत्स्य क्षेत्रामध्ये काही वेगळं करायचं असेल, मोठा प्रकल्प टाकायचा असेल, कोणाला आईस फॅक्टरी लावायची असेल, कुठलाही योजना लावायची असतील तर निश्चित पद्धतीने या सगळ्या बाबतीमध्ये आपण दिलेली मदत ही आमच्यासाठी उपयोगाची असेल. महत्वाचं म्हणजे दरेकर साहेब, आपण राज्यातल्या महत्वाच्या शहरांमध्ये मच्छी मार्केट उभं करणं हे आमच्यासाठी अतिशय महत्वाची एक बाब आहे. कारण का आता जो टॅरिफ अमेरिकेने आपल्याला लावलेला आहे त्याच्यामुळे 60% टॅरिफ हा मत्स्य फिशरीजवर लागलेला आहे, या क्षेत्रावर लागलेला आहे. म्हणून आता आदरणीय फडणवीस साहेबांचं असं म्हणणं आहे की आपण डोमेस्टिक मार्केटवर जास्तीत जास्त लक्ष ठेवलं पाहिजे, आपण आपली क्षमता ओळखली पाहिजे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त मच्छी मार्केट तयार करणं. मरोळच्या मच्छी मार्केट बाबतीमध्ये ताई वारंवार आम्हाला भेटलेल्या आहेत. आपण आणि मुंबई महापालिका मिळून मरोळमध्ये एक मोठं मच्छी मार्केट, त्याच्याबरोबर आमचं कोळी भवन पण त्याच मच्छी मार्केटमध्ये आम्ही तयार केलेलं आहे. ते राज्यातलं पहिलं असं एक चांगलं दर्जेदार कोळी भवन आपण तिथे तयार करतोय आणि म्हणून ह्या क्षेत्रामध्ये दरेकर साहेबांना मी मुद्दामून उल्लेख करेन की ह्या बाबतीमध्ये आपण महत्वाचे निर्णय सातत्याने घेत आहोत. या सगळ्या निर्णयांमुळे दरेकर साहेबांना मुद्दामून सांगेन की गेल्या 9 महिन्याच्या आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे देशाचं मत्स्य उत्पादन 2% कमी झालं, आपल्या राज्याचं 47% वाढलं. हा आकडा केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आलेला आहे. म्हणून आपण जे काय मार्गदर्शन आणि सूचना आम्हा लोकांना द्याल, जे काय आपण मदत आर्थिक दृष्टिकोनातून आमच्या मागे उभी कराल, मी आपल्याला विश्वास देतो आपल्या प्रत्येक मच्छीमारांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम हे आमच्या खात्या माध्यमातून होईल. हा विश्वास आपल्याला आजच्या निमित्ताने देतो. परत एकदा आपण मला आणि माझ्या आयुक्तांना आणि सर्वच माझ्या खात्यातल्या अधिकाऱ्यांना आपण इथे बोलवलं, मान सन्मान दिलं आणि त्याचबरोबर आम्हाला मोठी ताकद इथे आमच्या मागे उभी केली. यासाठी मुंबई बँकचे सगळे संचालक, कर्मचारी आणि प्रामुख्याने आमच्या दरेकर साहेबांचं मनापासून आभार मानतो. धन्यवाद. राज्य सरकारने जसं या विभागाला कृषी विभागाचा दर्जा दिला आहे, त्याच धर्तीवर आता केंद्र सरकार देखील पावलं टाकताना पाहायला मिळत आहे. माहिती देखील केंद्र सरकारने राज्याकडे मागवलेली आहे. ते एक ऐतिहासिक साहेब असं एक पाऊल आहे की गेल्याच आठवड्यात केंद्र सरकारने आपल्या महाराष्ट्र राज्याचे जे मत्स्याचे आमचे सचिव आहेत, ACS आहेत, त्यांना संपर्क करून आपल्या राज्यांनी नेमकं कृषीचा दर्जा कसा दिला, काय निकष लावले, कुठल्या पद्धतीने फायदे झाले, कसा अभ्यास, सगळा आढावा आमच्या खात्याच्या सचिवाकडून मागवलेला आहे. त्यांची ही लवकरच आमचं केंद्र सरकारची तयारी आहे की येणाऱ्या काही महिन्यामध्ये जसं महाराष्ट्राने आपल्याला कृषीचा दर्जा मत्स्याला दिला तसंच राज्यामध्ये म्हणजे देशामध्ये पण मत्स्य या क्षेत्राला कृषीचा दर्जा केंद्राच्या माध्यमातून देण्याची तयारी ही केंद्र सरकारने केलेली आहे. म्हणून परत एकदा आपलं महाराष्ट्र हे मार्गदर्शक म्हणून देशाच्या समोर उभं राहिलेलं आहे. दुसरा एक प्रश्न असा होता की सिंधुदुर्ग जिल्हा हा पहिला AI प्रणाली वापरणारा जिल्हा होता आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता एकंदरीत एक सादरीकरण नीती आयोगाकडून केंद्र सरकारसमोर सुद्धा केलं जाणार अशी माहिती आहे. एकंदरीत कशा प्रकारे असेल ही आणि कशा प्रकारे फायदा तुमच्या विभागाला झालेला आहे, जिल्ह्याला झालेला आहे? आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं पहिल्या दिवसापासून अशीच भूमिका आहे की आपला महाराष्ट्र हे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AIचं हब झालं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आम्ही आपल्या मंत्रालयामध्ये AIचा वापर सुरू केला. मग मार्वल नावाची ज्या कंपनी शासकीय कंपनी आहे त्याला मी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी प्रस्ताव दिला की आपण देशातला आणि राज्यातला पण पहिला AI युक्त जिल्हा म्हणून सिंधुदुर्गाला आपण तयार करू, आपण AIची मदत घेऊ. त्या दृष्टिकोनातून आम्ही 1 मे 2025ला AI युक्त सिंधुदुर्ग म्हणून ही मोहीम साहेब जाहीर केली. 7 डिपार्टमेंट आज आम्ही जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून 7 डिपार्टमेंटला आज AIच्या माध्यमातून डेव्हलप करायला आम्ही सुरू केलेलं आहे आणि ह्याच्या सगळ्याची दखल नीती आयोगने गेल्या आठवड्यात घेतली. त्यानुसार हर्ष पोद्दार म्हणून जे मार्वल कंपनीचे प्रमुख आहेत त्यांना संपर्क केला गेला आणि तुम्ही जिल्हा लेव्हलवर AI कसं वापरत आहात, सिंधुदुर्गामध्ये नेमकं तुम्ही कसे निकष लावलेले आहेत, या सगळ्याची माहिती नीती आयोगने त्यांच्याकडून मागवलेली आहे. जेणेकरून देशभरामध्ये जिल्हा पातळीवर अगर आपल्याला
AI युक्त जिल्हा करायचा असेल तर त्याचं मूळ मार्गदर्शक म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा ठरणार आहे, हे आमच्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. प्रामुख्याने तुम्ही आता कृषीचा उल्लेख करतायत, तर कशा पद्धतीने या मदत असणार आहेत? कारण की पाऊस मोठ्या प्रमाणात असला की मच्छीमारांना आतमध्ये जाता येत नाही, त्यावेळेस काही वेगळी मदत असेल, डिझेल परतावा संदर्भात काही वेगळं असणार आहे का? त्या संदर्भात काही बघा, आमचं महायुतीचं सरकार, आम्ही जेव्हा विरोधी पक्षामध्ये होतो माझ्या सकट, तर आम्ही सातत्याने डिझेल परताव्याची मागणी करायचो. आमच्या ह्या देवाभाऊच्या सरकारच्या माध्यमातून आम्हाला अभिमानाने सांगता येईल, त्याला माझे कमिशनर माझ्या बाजूला बसलेले आहेत, आमचं महायुतीचं सरकार गेल्या महिन्यापर्यंत सगळं डिझेल परतावणं आम्ही क्लिअर केलेलं आहे. म्हणजे एकही रुपया थकबाकी आमच्या कुठलाही मच्छीमार, बघा सगळ्या जेवढं ज्यांना कळतं ते मुंडे हलवत आहेत. म्हणजे हे पहिल्यांदा राज्यामध्ये घडत आहे. नाहीतर आम्ही सगळेजण आमदार म्हणून प्रश्न विचारायचो की आम्हाला डिझेल परतावा नाही, पण आम्ही सगळेजण त्या महायुतीचं सरकार म्हणून देवेंद्रजींनी आम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे कुठेही थकबाकी ठेवायची नाही. पण त्याचबरोबर कुठलंही नुकसान, आता उदाहरण काही महिन्या अगोदर कर्नाळा आणि ह्या भागामध्ये, अर्नाळा ह्या भागामध्ये, डहाणू या भागामध्ये काही अवकाळी पाऊस पडला, वादळ आलं, त्याच्यामुळे नुकसान झालं, म्हणजे मच्छीमारांचं वादळ असलं म्हणून. आता त्याच्या आपण कृषी दर्जाच्या अगोदर अगर आम्हाला नुकसान भरपाई द्यायची असेल तर मी कलेक्टरांना विचारलं की किती देऊ शकतो, तर ते फक्त आपण प्रत्येकी 200 ते 300 रुपये म्हणजे टोटल खर्चाची त्यांनी नुकसान भरपाईचा आकडा काढला तो 7 लाखाचा होता. झाली किती होती नुकसान? 1,89 लाख. म्हणजे 1,89 लाख कुठे, आणि जुन्याप्रमाणे फक्त 7 लाखात देऊ शकतो. म्हणून आता ह्या कृषीचा दर्जा मिळाल्यानंतर आपण शेतकऱ्यांना जशी मदत करतो तेवढेच आम्ही 100% मदत, म्हणजे 1,89 लाखाची पूर्ण मदत आम्ही आमच्या मच्छीमारांना देऊ शकतो. एवढी ताकद त्या एका GR मध्ये आहे, त्या एका निर्णयामध्ये आहे. म्हणून हे सगळे टप्प्याटप्प्याने, जसं शेतकऱ्यांना तुम्ही आर्थिक समृद्ध होत असता, जसं आपण बोलतो ना शेती प्रधान देश आहे, तसंच भविष्यामध्ये त्याच ताकदीने तेवढंच आर्थिक सक्षम आमचा पारंपरिक मच्छीमार बांधव पण उभा राहील, असं मला ठाम विश्वास आहे. मात्र आता कुठेतरी राज्यामध्ये आता मीटिंग करू द्या आम्हाला. पाऊस आहे, मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आहे, बऱ्याच ठिकाणी शेतीचं नुकसान देखील झालेलं पाहायला मिळतं. त्यामुळे पुन्हा एकदा विरोधकांकडून आंदोलनं सुरू झालेली पाहायला मिळतात. आता मुळामध्ये त्यांचीच राजकीय नुकसान भरपाईची वेळ आलेली आहे ना, तेच आता पॅकेजसाठी आंदोलन करतायत. म्हणून त्यांना त्यांचं काम करू दे. सरकार म्हणून आम्ही एवढे चांगले निर्णय घेत चाललेलो आहे. देवाभाऊचं सरकार हे कोणालाही नाराज करणार नाही, प्रत्येकाला साथ आणि ताकद देणारं आमचं देवाभाऊचं सरकार आहे. म्हणून विरोधकांनी अशाच पद्धतीने आंदोलन करत राहावं. त्यांना आम्ही बेरोजगार नक्की करणार नाही. आम्ही सत्ताधारी म्हणून आमचं काम आणि सेवा करत आहोत. आम्ही झाल्यावर परत तुम्हाला नुकसान भरपाई देतो थोडी. चला आता कुठे हा चांगलं काम आहे, आम्हाला बैठक करू. सर, मुंबई बैंक सेल्फ रिडेवलपमेंट जो है उसको लेकर मच्छीमार का है ना, सेल्फ रिडेवलपमेंट के लिए भी जो है मदद कर रहा है, और अब जो है मछुआरों के लिए भी एक इनिशिएटिव आप लोग लेके आ रहे हैं. क्या इनिशिएटिव है सर, जरा नहीं, मत्स्य को खेती का दर्जा दिया है. तो अभी किसानों को जो सुविधा है, जैसा कि क्रॉप लोन है, पिक कर्ज है, कुछ आपत्ति आएगी तो नुकसान भरपाई दी जाती है, NDRF SDRF के माध्यम से मदद होती है. कोई प्रकल्प किसानों के है तो उसके लिए अनेक सुविधा सहूलत होती है. तो जो किसानों को लाभ मिलता है वो एज इट इज सब मछुआरों को मिले, ये हमारा उद्देश्य है, जो कि मुंबई ये मछुआरों की है. तो अगर यह जिला बैंक हमारी पालक बैंक मुंबई की है तो उनका हित जताना यह हमारा परम कर्तव्य है. इसी भावना से मुंबई बैंक सरकार के साथ मिलके इस मछुआरों के लिए जैसा खेती और किसानों को हम लोग मदद करते हैं वैसा क्या कर सकते हैं. हम तो हमारे अनेक योजनाएं, हम कर्जा देते हैं, हमारा क्रेडिट कार्ड है, हम लोग फंड भी देते हैं, लेकिन सरकार का बैकअप रहे तो और अच्छी तरह से उनको रिलीफ मिल सके. इसलिए हम लोग आज हमारे मिनिस्टर, फिशरीज मिनिस्टर के साथ
ज्वाइंट मीटिंग लगाई है, इसका लाभ मछुआरों को होगा। सर, आपके नेतृत्व में मछुआरों के लिए बहुत सारे उत्थान के लिए बहुत सारे काम किए जा रहे हैं। कृषि का दर्जा भी पूरी तरीके से दिया गया है। अब जब मुंबई बैंक की तरफ से इस तरीके का इनिशिएटिव लिया जा रहा है तो कितना जो है आत्मनिर्भर मछुआरे बनेंगे, इससे आपको क्या लगता है? देखिए, जिस तरीके का टैरिफ अमेरिका ने लगाया है उससे उसका सबसे ज्यादा इम्पैक्ट मछुआरों के ऊपर भी हुआ है, फिशिंग इंडस्ट्री के ऊपर हुआ है, क्योंकि उसके ऊपर 60% टैरिफ लगा है। इसके लिए जो हमारे मोदी जी का सपना है कि आत्मनिर्भर भारत, उसी धागे पे, उसी रास्ते पे चलते हुए हमारे प्रवीण दरेकर जी और उनके सभी डायरेक्टरों ने एक साथ आके हमारे मछुआरों के लिए मुंबई बैंक कैसी खड़ी हो सकती है, हम डोमेस्टिक मार्केट को कैसा बड़ा कर सकते हैं, उसके लिए ये मीटिंग बहुत महत्वपूर्ण है। हमको एक्सपोर्ट एक रास्ता हुआ, मगर दूसरा रास्ता ऐसा है कि हमारे यहाँ जो डोमेस्टिक मार्केट का फिश है, श्रिम्स है, उसको बड़ा मार्केट कैसा क्रिएट कर सकते हैं, इसके लिए आज की बहुत इम्पोर्टेंट महत्वपूर्ण मीटिंग है। मुंबई बैंक से जो सपोर्ट हमको मिला है उसके वजह से जो मेरा विश्वास है मछुआरों का फायदा होगा और उनका भविष्य भी बनेगा। सेंट्रल गवर्नमेंट की अगर हम बात करें तो उनका सपोर्ट किस तरह से मिल रहा है? कई ऐसे स्कीम्स भी हैं जो खुद पीएम ने अनाउंस की है, तो उससे क्या फायदा? देखिए, प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना तो है, उसके साथ हमारे अलग अलग फिशरीज के प्रोजेक्ट को बढ़ावा देने के लिए, बड़ा करने के लिए सागरमाला पार्ट 1 और अभी सागरमाला पार्ट 2 भी आ रहा है। उसके माध्यम से बहुत बड़े पैमाने पे इन्वेस्टमेंट ये फिशरी सेक्टर में होने वाला है। अलग अलग नए नए प्रयोग और हम लोग प्रोजेक्ट कर सकते हैं। इसलिए प्रधानमंत्री जी के माध्यम से नील क्रांति, जो ब्लू इकोनॉमी जिसको कहते हैं, उसको ज्यादा से ज्यादा बढ़ावा देने का काम हमारे प्रधानमंत्री के माध्यम से हुआ है। ये पिछले बजट में 25,000 करोड़ मैरीटाइम सेक्टर के लिए प्रधानमंत्री जी ने बजट में उसका एलोकेशन किया है। मतलब हमें हमारे देश को महासत्ता बनाने के रास्ते में हमारे फिशरीज और मैरीटाइम सेक्टर का बहुत बड़ा हाथ होने वाला है, बहुत बड़ा इसमें काम होने वाला है, इतना विश्वास से मैं कहूँगा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।